नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या चोको होलिक एपिसोडमध्ये मी शेफ फराग कानेरे तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ॲज वी प्रॉमिस्ड यू, या आठवड्यात आणि पुढच्या आठवड्यामध्ये चोकोहोलिक रेसिपीज फक्त असणार आहेत आणि त्या स्पेशली डिझाईन केल्यात फक्त तुमच्यासाठी. वेल, चॉकलेट म्हणलं की सगळ्यांच्याच भुवया अशा लगेच वरती होतात. लाखात अतिशय बोटावर हातावर मोडण्यासारखी लोक असतात की ज्यांना चॉकलेट आवडत नाही किंवा त्यांनी कधी चॉकलेट खाल्लेलं नसतं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चॉकलेट खायला आवडतं. मग तो चॉकलेट कुठल्याही फॉर्ममध्ये असू दे, ते चॉकलेट छोट्या रॅपरमध्ये रॅप केलेलं असून दे किंवा त्या चॉकलेटपासून केलेलं डिझर्ट असून दे किंवा आजकाल तर गॅस्ट्रॉनॉमी इतकी पुढे गेलेली आहे की आता चोकोहोलिक मेन्यूज म्हणजे एक पूर्ण डिनरच, त्याला सगळे 5 कोर्सेस सगळे चॉकलेटनी बनवलेले असतात आणि आजकाल शेफ्स त्याच्यावर बऱ्यापैकी काम करतात. चॉकलेटची स्कल्पचर्स झाली किंवा चॉकलेटचे ऑर्नामेंट्स झाले. चॉकलेट हा जो विषय जो आहे ना, तो इतका व्हास्ट आहे, तर त्यामुळे मी इथं उभा राहून तुम्हाला सांगत बसण्यापेक्षा आपण रेसिपीला सुरुवात करूयात. लेट्स गो टू किचन. लहानपणापासून मला चॉकलेट हा प्रकार खूप आवडतो, पण तेव्हा कधी विचार नव्हता केला की चॉकलेट कोणी काढलं बाबा, कशापासून बनवलेलं असतं, इतका भारी प्रकार आहे. पण त्याच्याबद्दल रिसर्च करण्याची संधी मी जसं शेफचं ट्रेनिंग घ्यायला लागलो तेव्हा मला मिळाली. त्याच्याबद्दलचं सगळं नॉलेज जे आहे ते मी आत्मसात करून त्याच्यावर स्पेशलायझेशन केलं आणि ते नॉलेज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पण त्याआधी आजच्या ज्या 2 चोकोहोलिक रेसिपीज ज्या आहेत तर त्या काय आहेत ते बघू. पहिली रेसिपी आपण जी करणार आहोत त्याचं नाव आहे ऑरेंज अँड चॉकलेट मॉइस्ट केक. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. इथं आपण डार्क चॉकलेट बारीक चॉप करून ठेवलेलं आहे, संत्र, दूध, मैदा, 2 अंडी, बटर, गार्निशसाठी पुदिना आणि कॅस्टर शुगर. आता कसं आहे की चॉकलेटमध्ये अनेक टाईप्स आहेत की त्याच्यातलं मधलं कोको बटर जे आहे तर त्याचा पर्सेंटेजवर चॉकलेटचा बिटरनेस जो आहे तो डिपेंड असतो. कारण आपल्याकडे युजली चॉकलेटचे बार्स जे मार्केटमध्ये मिळतात त्यात अगदी 23 ते 24% कोको बटर असतं. कोको बटर म्हणजे काय, तर आता कोकोच्या बीन्स ज्या असतात त्याच्यामध्ये मिल्क सॉलिड्स ॲड करून, इमल्सिफायर्स त्याला ॲड करून चॉकलेटचा ब्लॉक ॲक्च्युली बनतो. कमर्शियल प्रोसेस जी आहे ही, तर त्याच्यामध्ये मग परमिटेड प्रिझर्वेटिव्स वगैरे ॲड करून त्याला मग जास्तीत जास्त दिवस कसं टिकवता येईल या पद्धतीने चॉकलेट्स केली जातात. वेल, आपण आता रेसिपीकडे वळूयात. इकडं एका पॅनमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे. दुसरा पॅन जो आहे तो मी त्याच्यावर ठेवणार आहे आणि या प्रोसेसला म्हणतात डबल बॉयलर. तर आता खालच्या पाण्याच्या हीटमुळे, त्याच्या वाफेच्या हीटमुळे आपण जे चॉकलेट याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर ते चांगलं मेल्ट होणार आहे. हे जे चॉकलेट जे आहे तर सांगतात 280 ग्रॅम हे चॉकलेट आहे. 280 ग्रॅम चॉकलेटमध्ये आपण घालणार आहोत 125 ग्रॅम बटर. या हीटमुळे हे जे चॉकलेट आहे ते बटर बरोबर मेल्ट होईल. इन द मीन टाईम आपण काय करणार आहोत, ही जी 2 अंडी घेतली आहेत तर त्याचा आपण साखरेबरोबर त्याचा फोम करून घेणार आहोत आणि साखर. तर त्या मशीनवर आपण याला चांगलं बीट करून घेऊयात. त्याला साखर जी आहे ती आपल्याला ग्रॅज्युअली ॲड करायला लागते. सगळी साखर एकदम जर घातली तर हे जे मिश्रण जे आहे तर ते खूप लिक्विडी होईल. मध्येच एकदा आपलं जे चॉकलेट जे आहे ते किती मेल्ट झाले ते बघू. आता हे डार्क चॉकलेट जे आहे तर त्याची एक गंमत आहे. डार्क चॉकलेटला मेल्ट करताना तुम्ही त्याला 50 ते 52 डिग्रीच्या वरती जर त्याला हीटअप केलं तर डार्क चॉकलेट स्प्लिट व्हायला लागतं. त्यातली जी फॅट आणि सॉलिड्स, मिल्क सॉलिड्स जे आहेत ते सेपरेट व्हायला लागतात. त्यामुळे त्याला जास्त टेम्परेचरवर हीटअप करायचं नाही. त्यामुळे तुम्ही बघताय की सगळ्या चॉकलेटच्या ऑलमोस्ट रेसिपीजमध्ये जेव्हा चॉकलेट मेल्ट करायचं असतं तेव्हा आय युजली प्रिफर डबल बॉयलर. कारण कसं आहे की डबल बॉयलरमुळे एकतर या बेसला डायरेक्ट जी वाफ आहे ती बेसला लागते, डायरेक्ट चॉकलेटला लागत नाही आणि त्यामुळे चॉकलेट बर्न होत नाही. तर आता हे जे फोम्ड मिक्सचर जे आहे तर त्याच्यामध्ये डायरेक्ट याच्यामध्ये चॉकलेट टाकायचं नाही. आता आपण काय करणार आहोत, एका छोट्या बॉलमध्ये आपण हे जे चॉकलेट आहे ते आपण थोडंसं काढून घेणार आहोत आणि हे जे साधारणतः 30 ग्रॅम चॉकलेट आपण आपल्या केक बरोबर खायला जो सॉस करणार आहोत त्याच्यासाठी ठेवूयात.
हे जे इथं दूध घेतलंय तर हे आपण दूध याच्यामध्ये घालूयात आणि दूध आणि चॉकलेट आता एकत्र मेल्ट होऊ दे. दूध थोडंसं हिटअप झालं की जे चॉकलेट आहे त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. आता या चॉकलेटला आपण ॲड करणार आहोत व्हेरी इंटरेस्टिंग इन्ग्रेडियंट ऑरेंज. कसं आहे की आता ऑरेंज आणि चॉकलेट केक करतोय तर त्याच्यामध्ये बरीचशी लोक ऑरेंज एसेन्स वापरतात. आय प्रिफर युझिंग फ्रेश झेस्ट ऑफ ऑरेंज. त्याचं कारण असं आहे की एकतर ते नॅचरल आहे, सिंथेटिक नाही आहे. आता झेस्ट आपण संत्र्याची साल जी आहे ती आपण अशी पातळ आपण स्लाइस करूयात आणि याचा पांढरा भाग जो आहे तो मात्र आपण काढून टाकणार आहोत, कारण पांढरा भाग थोडासा कडवट असतो, थोडासा उग्र असतो. सो विल जस्ट गेट रीड ऑफ दॅट व्हाईट पार्ट. आणि याला आता आपण बारीक चॉप करणार आहोत. लवली. जस्ट गिव्ह इट अ मिक्स. आणि याच्यामध्ये आता आपण फोल्डिंग करणार आहोत थोडंसं फोम्ड मिक्सचर. असं फोल्डिंग करू. लवली. आता उरलेल्या फोम मध्ये आपण काय करणार आहोत, हा जो मैदा आहे तर तो फोल्डिंग करून घेणार आहोत. मैदा आपण घेतलाय साधारणतः 125 ग्रॅम. मग कळली रेसिपी. साधारणतः 125 ग्रॅम मैदा, 125 ग्रॅम बटर आणि 250 ग्रॅम डार्क चॉकलेट, अबाउट 50% कोको बटर. आणि याच्यामध्ये आता हे जे चॉकलेट बॅटर जे आहे ते आपण फोल्ड इन करणार आहोत. आपल्या केकचं मिश्रण मी मिक्स करून घेतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आपले केक मोल्ड्स जे आहेत त्याला लाईनअप करून मी ठेवलेलं आहे. आपला ओव्हन जो आहे तो आपण 160 डिग्रीला प्रीहीट करून ठेवलेला आहे. तर आता फक्त या मोल्ड्समध्ये मिश्रण जे आहे ते आपण भरूयात. आता याला आपण 160 डिग्रीला साधारणतः 15 मिनिटं त्याला ओव्हनमध्ये बेक करून घेऊ. दॅट्स इट. आता इन द मीन टाइम आपण काय करणार आहोत की याच्याबरोबर सर्व करण्यासाठी एक मस्तपैकी ऑरेंज सॅल्सा करून घेणार आहोत. तर त्या ऑरेंज सॅल्सासाठी युजली आता मार्केटमध्ये सनकिस्ट ऑरेंजेस जी आहेत तर ती सगळीकडे मिळायला लागलेली आहेत. सनकिस्ट म्हणजे ही एक इम्पोर्टेड जात आहे, म्हणजे आय गेस इट्स अमेरिकन ब्रीड. म्हणजे ऑरेंजचा जो प्रकार असतो तो अमेरिकन जातीचा ऑरेंज आहे आणि याचा जो फर्मनेस आहे तो आपल्या इंडियन ऑरेंजेसमध्ये नसतो आणि त्याचा जो वास जो आहे तो फारच मोहक असतो. आधी इट्स व्हेरी व्हेरी झेस्टी असा त्याचा अरोमा असतो. सो ऑलवेज प्रिफर की ही ऑरेंजेस मी माझ्या केक्समध्ये किंवा डिझर्ट्समध्ये मी नेहमी वापरतो. आता याचे आपण सेगमेंट्स काढणार आहोत. सेगमेंट्स म्हणजे तुम्ही याच्या रेषा बघताय, 2 रेषांच्या मधलं जे फ्लेश आहे तर ते आपण स्लाइस करून काढणार आहोत. अँड दॅट्स अन ऑरेंज सेगमेंट. आता आपण काय करणार आहोत, त्याला ज्यूस वाया न घालवता विल जस्ट स्क्वीज दॅट ज्यूस आणि या ज्यूसला थोडंसं रिड्यूस करून ही जी सेगमेंट्स जी आपण काढली आहेत ती आपण त्याच्यामध्ये कुक करून घेणार आहोत. आणि तो सॅल्सा आपल्या फ्रेशली मेड चॉकलेट केक बरोबर आपण अकंपनीमेंट म्हणून सर्व करणार आहोत. ऑरेंज सेगमेंट्स. त्याला थोडंसं ग्लासही करण्यासाठी त्याच्यामध्ये टायनी बिट ऑफ बटर, जस्ट टायनी बिट. त्यामुळे काय होतं की हे ज्यूस आणि बटरमधली फॅट याचं इमल्सिफिकेशन होऊन त्याच्यावर चांगला ग्लॉस येतं. आपल्या केक बरोबर सर्व करण्यासाठी हा चॉकलेट सॉस सो रेडी आहे. एकीकडे आपण ऑरेंजेस जे आहेत तर ते आपण चांगले कुक करून घेऊ. विल जस्ट हॅव टू वेट फॉर 15 मिनिट्स टिल हा केक गेट्स बेक. आपला चॉकलेट ऑरेंज केक रेडी असेल. लेट्स गेट आउट ऑफ द ओव्हन. लवली. आता ओव्हनमधनं हा चॉकलेट केक काढल्या
लगेच त्याला डिमोल्ड नाही करायचं. लेट इट जस्ट रेस्ट फॉर कपल ऑफ मिनिट्स. तर आता इन द मीन टाईम ते आपण सर्व करण्याची तयारी करू. हा जो आपण मस्त चॉकलेट सॉस करून घेतलाय तर त्याचे ड्रिझल्सनी त्याला आपण गार्निश करणार आहोत. लवली. चाळणीमध्ये थोडीशी पावडर शुगर किंवा आयसिंग शुगर आणि त्याला आणि त्याच्यावर थोडीशी डार्क कोको पावडर. लवली. हा जो ऑरेंज सॅल्सा केलाय त्याचे ऑरेंज सेगमेंट्स जे आहेत little bit of mint, आणि आता केक जो आहे तो आपण डिमोल्ड करून घेऊ. लवली. Beautiful. Loads of chocolate sauce on top. Again, little bit dust of icing sugar. Orange. आणि मस्तपैकी पुदिन्याचं पान. ब्युटिफुल. तुम्ही सांगा मला, असं डेझर्ट कोणतरी तुम्हाला सर्व केलं तर तुम्हाला हे असं याला ब्रेक करू का, खाऊ का? वेल, खायची तर इच्छा होणार, पण याला ब्रेक कसं करायचं हाही प्रश्न पडणार. कारण सो ब्युटिफुली डिझाईन, सो ब्युटिफुली गार्निश्ड. याचा पटकन रिकॅप बघून घ्या. चॉकलेट ऑरेंज मॉइस्ट केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: डार्क चॉकलेटचे तुकडे, डार्क चॉकलेट, संत्र, दूध, मैदा, 2 अंडी, बटर, पुदिना आणि पिठी साखर. कृती: डबल बॉइलिंग मेथडने डार्क चॉकलेट आणि बटर वितळवून एकजीव करून घ्यावं. 2 अंडी आणि पिठी साखर हे मिश्रण ब्लेंडरने एकजीव करून घ्यावं. मेल्ट केलेल्या डार्क चॉकलेटमध्ये बारीक चिरलेली संत्र्याची साल आणि अंड आणि पिठी साखरेचं फेटलेलं मिश्रण घालून ते एकजीव करून घ्यावं. उरलेल्या अंड आणि पिठी साखरेच्या मिश्रणात मैदा आणि चॉकलेट आणि संत्र्याचं मिश्रण घालून सगळं बॅटर एकजीव करून घ्यावं. कप केकच्या मोल्ड्सना बटर पेपर लावून त्यामध्ये हे केकचं बॅटर ओतावं. प्रीहीटेड अवनमध्ये 150 डिग्री सेल्सिअसला चॉकलेट ऑरेंज कप केक्स 15 मिनिटांसाठी बेक करून घ्यावेत. संत्र्याची साल काढून त्याच्या स्लाइसेस करून घ्याव्यात. पॅनमध्ये संत्र्याचा रस आटवून त्यामध्ये बटर आणि संत्र्याच्या फोडी घालून ऑरेंज साल्सा तयार करावा. मेल्टेड चॉकलेटमध्ये दूध घालून चॉकलेट सॉस तयार करावा. सर्व्हिंग प्लेटवर चॉकलेट सॉस, पिठी साखर आणि कोको पावडर भुरभुरावी. त्यावर ऑरेंज साल्साचे तुकडे आणि पुदिन्याची पानं ठेवावीत. त्यावर बेक केलेला चॉकलेट ऑरेंज कपकेक ठेवावा. केकवर चॉकलेट सॉस, पिठी साखर, संत्र्याची स्लाइस आणि पुदिना घालून डेझर्ट सर्व्ह करावं.